मिरज शहरात कपड्यांच्या नामवंत कंपन्यांची नक्कल करून विक्री करण्याचं काम जोमात सुरू आहे। आज अशाच एका कापड दुकानावर झारा आणि नाईकी या कंपनीनं प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन छापा मारल्याची घटना समोर आली आहे। कोकणी गल्ली पॅटर्न्स मेन्स वेअर या दुकानात झारा आणि नाईकी या नामवंत कंपन्यांचे टी-शर्ट बनावटी करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आल्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला। यावेळी झारा आणि नाईकी बनावटीकरणाचे 2,04,00,000 रुपये किमतीचे टी-शर्ट कंपनीने जप्त केलेत। या प्रकरणी झारा आणि नाईकी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भरत राजकुमार धर्मदासानी वय 29 वर्ष राहणार हरिण प्लाझा वळीवळे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे। झारा आणि नाईकी या मूळ कंपनीच्या स्वामित्वाचं उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणी गल्ली यांच्यावर कॉपीराइट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातील कित्येक कापड व्यावसायिकांचे धाबे दाणाणले होते। शहरातील काही कापड दुकानदार दुपारीच दुकाने बंद करून गायब झाले होते। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करतात।